नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आदिराज गाडीवरून जात असताना सोमाचा माणूस तार ओढतो आणि आदिराजची गाडी खाली पडते. आदिराज बेशुद्ध पडतो. तो व्यक्ती सोमाला फोन करून सांगतो की आदिराज पडला. पालखी केली त्याची. उठता पण येईना झालाय त्याला. सोमा खुश होऊन म्हणतो की वा, एक नंबर काम केलंस. विमल आणि तात्या दोघी सुद्धा रेस्ट हाऊसवरती येतात आणि आदिराजला आवाज देऊ लागतात. तात्या म्हणतात की आपण अगोदर त्याला फोन करायला पाहिजे होता. मी पण टेन्शनमध्ये होतो ना, मला तरी कसं सुचेल. विमल म्हणते काय, कुठं गेला कुठे हा. आता हा सर्व प्रकार ईशान दरवाजाच्या आडून पाहत असतो. त्याने विमल आणि तात्याच्या वरतीच एक पिंजरा लटकवलेला असतो. ते दोघेही त्या पिंजऱ्याखाली येतात आणि ईशान लगेच इकडून बटन दाबतो आणि वरून पिंजरा त्यांच्या अंगावरती पडतो. दोघे सुद्धा पिंजऱ्यामध्ये कैद होतात. ते दोघेही खूप घाबरतात. इकडे आदिराज रस्त्यावरती पडलेला असतो. नित्या धावतच तिथं येते आणि आदिराज उठ ना, तू कसं काय पडलास असं त्याला विचारते. नित्या रडतच म्हणते आदिराज उठ, शालिनीचा शेवट होईपर्यंत आपल्याला हार मानून नाही चालणार. आदिराजला शुद्ध येते आणि तो समोर नित्याला पाहतो. तो विचारतो की नित्या मॅडम, तुम्ही इथं कसे काय. नित्या सांगते की मी तो पोलिसांच्या तावडीतून सुटले. ती त्याचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की आता आपल्याला कोणतीच शक्ती अडवू शकत नाही. आदिराज म्हणतो हा हात कधीच सुटू शकत नाही. नित्या आणि आदिराज कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. असंच म्हणत तो अचानकपणे जागा होतो. आदिराज त्या गुंडाला पळताना पाहतो. तो त्याच्यावरती ओरडतो पण तो तिथून निघून जातो. इकडे विमल आणि तात्या पिंजऱ्यामध्ये अडकलेले असतात. खूपच घाबरलेले असतात. विमल म्हणते अहो काय आहे हे. त्या गडबडीत विमलचा फोनसुद्धा बाहेर पडलेला असतो. ती तिचा फोन घेण्याचा प्रयत्न करते पण तिचा हात काही पुरत नाही. तात्या म्हणतात की नीट धरायचा नाही का फोन हातामध्ये. तात्या म्हणतात कोणी आहे का इथे. सोमनाथ भाऊ, आम्हाला सोडा ना इथं. विमल म्हणते राजाचं ऐकायला पाहिजे होतं आपण. तात्या म्हणतात तेच म्हणतोय मी, पण तू ऐकतच नाहीस. विमल म्हणते तुम्ही तरी कुठं ऐकलेत. माझ्या मागून लगेच इथं आलात. मला अडवायचं तरी होतं तुम्ही. तात्या म्हणतात आता लेकाचा जीव धोक्यात असताना मला घरी बसवेल का. विमल चिडूनच म्हणते तो कोण मेला मुर्दा, त्यांनी मला फोन केला होता. तात्या म्हणतात की याच्यासाठीच फोन केला होता त्यांनी. इकडे ईशान हे सर्व पाहून हसत असतो. ते दोघेही फोन घेण्याचा प्रयत्न करतात. तितक्यात विमलची नजर ईशानवरती पडते. ती तात्यांना सांगते. तात्या म्हणतात ओ भाऊ, तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय, सोडवा ना आम्हाला इथून. विमल म्हणते अहो आम्ही आदिराजचे आई वडील आहोत, सोडा ना आम्हाला. ईशान लगेच तिथून निघून जातो. इकडे ईशानला शालिनी मेसेज करते की आदिराजचा ॲक्सिडेंट झाला आहे. हा मेसेज वाचल्यानंतर ईशानला खूपच आनंद होतो. तो म्हणतो खरंच मॅडम, तुम्हाला 10 हात आहेत. त्याला पहिला प्रसंग आठवतो. शालिनी म्हणते की मला खरंच 10 हात असायला हवे होते. कामं खूप आहेत आणि माणसं कमी आहेत. तर नित्याला संपवायचंय, जाधव कुटुंब संपवायचंय, त्रिशूळ शोधायचंय. ती सोमाला आवाज देते. सोमा येतो आणि म्हणतो की आत्ताच आपल्या माणसाचा फोन आला होता, आदिराज पोलीस स्टेशनला पोहोचलाय. शालिनी म्हणते की आता या संधीचं सोनं करून घ्यायचंय. सोमा म्हणतो लगेच मी आपल्या माणसांना कामाला लावतो. शालिनी म्हणते की आता त्या आदिराजला मी असा धडा शिकवणार आहे ना की देवसुद्धा यांना पुनर्जन्म देताना 10 वेळा विचार करेल. त्या दोघांना आधी नाही संपवणार मी, आधी त्यांच्या जवळच्या माणसांना संपवणार. बघूयात सगळ्यात आधी कोणाचा नंबर लागतोय. असं म्हणून न पाहता निशाणा लावते आणि विमलच्या फोटोवरती निशाणा लागतो. शालिनी म्हणते विमल मावशी, यांच्या हातचं तर मी अन्न खाल्लं आहे. तुमच्या खाल्लेल्या मिठाला जागणार बरं का. आधी तुम्हाला संपवणार. इकडे ईशान हळूच खिडकीच्या फटीतून तात्या आणि विमलकडे पाहतो. तो मनातच म्हणतो की नित्या तू माझी नाही झाली, पण आता तुझ्या नवऱ्याचा तर जीव जाणारच आहे. पण तू आत्ता इथं पाहिजे होती, तुझ्या सासू सासऱ्यांना तडफडताना बघायला. नित्या आदिराज जाधव. इकडे आदिराज धावत पोलीस स्टेशनला येतो. इन्स्पेक्टरला म्हणतो की मला एकदा नित्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे. इन्स्पेक्टर विचारतात की कोण आहे तुम्ही. आदिराज सांगतो मी नवरा आहे त्यांचा. इन्स्पेक्टर म्हणतात की हे शक्य नाही, साधीसुधी केस नाही आहे, मर्डर केला आहे त्यांनी, तुम्हाला भेटता येणार नाही त्यांना. आदिराज म्हणतो अहो त्या खून करूच शकत नाही, मी तुमच्यापुढे हात जोडतो, पण मला एकदा त्यांना भेटू द्या. इन्स्पेक्टर म्हणतात की ज्या वेपननी मर्डर झालाय त्याच्यावरती तिचेच फिंगरप्रिंट आहेत. आदिराजला खूपच धक्का बसतो. ती इन्स्पेक्टर म्हणते की तुम्हाला खूप धक्का बसला का बायकोने खून केला हे ऐकल्यावर. आदिराज चिडूनच म्हणतो की शालिनी मॅडम तुम्ही आणखी खोलात जाऊन चौकशी करा. ती इन्स्पेक्टर चिडूनच म्हणते ए दीडशाण्या, तू आता आमचं काम आम्हाला शिकवणार का, चल निघ इथून. आदिराज म्हणतो मला फक्त एवढंच म्हणायचं की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. इन्स्पेक्टर म्हणते की सगळे पुरावे ओरडून सांगतायत की खुनी तुझी बायकोच आहे आणि काय त्याला पुराव्याचीच भाषा कळते, निघ इथून, नाहीतर तुलाही 2 फटके देईल आणि आत टाकेल. आदिराज ओरडूनच म्हणतो की टाका मला आतमध्ये, पण हे नित्या मॅडमचं काम नाही. ते दोन्ही हवालदार आदिराजला घेऊन बाहेर जात असतात. तो मोठमोठ्याने नित्या मॅडम असं ओरडतो. तितक्यात नित्याला जाग येते आणि ती देखील आदिराजकडे पाहते. ती म्हणते की मी खून केलेला नाहीये,
मला यात अडकवलंय. तुला सावध राहावं लागेल. घरच्यांना सांभाळावं लागेल. आदिराज म्हणतो, माहिती आहे मला, मी सगळं सांभाळतो. नित्या म्हणते की आदिराज ती आपल्याला संपवायला निघालीये. तुला तिला थांबवावंच लागेल. आदिराज म्हणतो की मॅडम मी एकटा नाही, तुम्ही सुद्धा आहे माझ्या साथीला. आता ते हवालदार आदिराजला तिथून घेऊन जातात. नित्या हताश होऊन रडतच असते. इकडे विमल आणि तात्या पिंजऱ्यामध्ये अडकलेले असतात. विमल म्हणते, अहो इथं कोणीही येण्याची शक्यता दिसत नाहीये. आपण कुणाला फोन सुद्धा करू शकत नाही, इकडे बोलवू शकत नाही. आपली शेवटची वेळ आली का हो? तात्या म्हणतात, अगं असं नको बोलू, तुला नातवंडांना खेळायचंय, अंगठी टोपली शिवायची आहे त्यांच्यासाठी. विमल म्हणते की आता ही स्वप्नच राहणार. कोण येणार वाचवायला आपल्याला इथं? आणि रडत असते. तितक्यात राजमा त्या ठिकाणी येते. तिला पाहून दोघांनाही खूप आनंद होतो. तात्या विचारतात, अगं तू इथं कशी काय आली? राजमा सांगते की तुम्ही अचानकपणे घरातून गायब झाला म्हणून मी आणि सावरी तुम्हाला गावभर शोधतोय. ती तिकडे गावात शोधतीये. मला शंका आली म्हणून मी इथं रेस्ट हाऊसवरती आले. तुम्ही कशाला आलात इथं? तात्या म्हणतात, अगं आम्हाला फोन आला होता की इथं आदिराज रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला आहे म्हणून आम्ही इथं आलो. राजमा सांगते, तात्या शालिनीच्या कारस्थानाला बळी पडलात तुम्ही. विमल म्हणते, आम्ही केव्हा धरून प्रयत्न करतोय. राजमा म्हणते, विमल मावशी थांब, मी बघते इथं काही सापडतंय का. माझं अख्खं आयुष्य गेले रेस्ट हाऊसवरती. कुठं काय ठेवलंय ना हे मला चांगलंच माहिती आहे. तू काळजी करू नकोस. तात्या म्हणतात की खरंच देवी याची कृपा आहे आपल्यावरती, तिनेच पाठवलं आहे राजमाला. राजमा हातोडा घेऊन येते. पिंजऱ्याला ठोके मारू लागते. ईशान तो आवाज ऐकतो आणि पाहतो की कोण आले. तो मनातच म्हणतो की हे अचानक कशी काय टपकली. नाही, असं पिंजऱ्यात आलेलं सावध मी असं सोडू शकत नाही. तो मास्क घालतो आणि चाकू घेऊन तिच्या दिशेने येतो. ईशान तिच्यावरती वार करणारच तितक्यात विमल जोरातच राजमा असं ओरडते आणि राजमा बाजूला होते. तो पुन्हा तिच्यावरती वार करायला लागतो पण राजमा त्याच्या हातावरती हातोडा मारते. ईशानला पकडते पण ईशान तिच्या तावडीतून निसटून जातो. विमल म्हणते, राजमा बाळा कशाला इतकं धाडस करायचं? राजमा म्हणते, विमल मावशी हा तोच माणूस असणार आहे ज्याने तुम्हाला फोन करून इथं बोलवलं आहे. विमल घाबरून म्हणते, त्याच्या हातामध्ये सुरा होता. राजमा म्हणते, माझ्याही हातामध्ये हातोडा होता. घावला असताना तर मुर्दाच पाडला असता त्याचा. आणि ती पुन्हा त्या पिंजऱ्यावरती हातोडा मारू लागते. इकडे शालिनी आणि सोमा दोघीही राजवाडीला येतात. सोमा विचारतो, आपण इथं राजवाडीला कशासाठी आलोय? शालिनी म्हणते, इथंच तर सगळं घडलंय. राजवाडीची जी देवी आहे तीच शिर्के पाटलांची देवी आहे. त्यांचं कुलदैवत आहे. होतो. त्या घरातून ती देवी मीच इथे आणली. त्रिशूळ सुद्धा मी इथेच लपवलंय. खरं तर अमेरिकेला जाताना मी ते सोबत घेऊन जायला पाहिजे होतं पण मला तितका वेळच मिळाला नाही. सोमा विचारतो, पण त्रिशूळ आहे तरी कुठं? शालिनी सांगते की मंदिराच्या उत्तरेला जो दरवाजा आहे त्याच्या खालीच पुरून ठेवला आहे मी ते. आता ते बाहेर काढायची वेळ आली. सोमा म्हणतो, तो ईशान सुद्धा येतोय, थांबायचं का आपण त्याच्यासाठी? शालिनी म्हणते की नाही आपल्याकडे तेवढा वेळ नाही. एक काम कर, त्याला लोकेशन पाठव, पोहोचेल तो. ते दोघेही तिथून निघून जातात. इकडे आदिराज बाईकवरून चाललेला असतो आणि त्याला इन्स्पेक्टरचे शब्द आठवत असतात. आदिराज गाडी थांबवतो आणि त्याला सर्व मागचे प्रसंग आठवू लागतात. तो खूपच रडत असतो. आता इकडे राजमाने विमल आणि तात्यांना घरी आणलेलं असतं. तात्या म्हणतात की आज थोडक्यात वाचलो आहोत आपण. लईच पाताळ यंत्री बाई आहे ती. राजमा चिडूनच म्हणते की आपण तिला पाताळातच गाडूयात. सावरे, मला असं वाटतंय की आपल्यावरती ज्या माणसाने हल्ला केला ना हा तोच माणूस होता. म्हणजे अंगाणी पण तसाच होता आणि मास्क सुद्धा तोच होता. सावरी म्हणते की खात्री आहे ना तुझी? तसं असेल ना तर मग मात्र एक कोडं सुटलं. आपल्यावरचा हल्ला सुद्धा त्या शालिनीनेच करवला होता. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्याला कोर्टात घेऊन जात असतात. तिला व्हॅनमध्ये बसवलेलं असतं. आदिराज तिथे गुपचूप येतो आणि म्हणतो की नित्या मॅडम, या सगळ्यातून मी तुम्हाला लवकरच बाहेर काढीन. नित्या म्हणते की आदिराज, शालिनीने तिचे खेळ खेळायला सुरुवात केली आहे. ते त्रिशूळ शालिनीच्या हाती लागू देऊ नकोस. ते जर तिला मिळालं ना तर आपण काहीच करू शकणार नाही. इकडे शालिनी, सोमा आणि ईशान तिघेही मंदिराच्या उत्तरेच्या दरवाजाकडे आलेले असतात जिथे तिने ती त्रिशूळ पुरून ठेवलेलं असतं. सोमा आता तिथे खोदकाम करायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा.